Morning everybody, I am Rajkumar Tirvane from Somnath Vidya Mandir Umbri Taluka Karanja Gadge. In this series Living World and Classification of Microbes, this is part 3. In this part 3 we learn here classification of microbes. आपल्याला कशाचा वर्गीकरण करायचं आहे? क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर largest in number, hence they are classified as follow. तर सर्व सजीवांमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स सूक्ष्मजीवांचा गट हा सर्वात मोठा आहे, त्यामुळे त्यांचं वर्गीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे. मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर क्लासिफाईड इनटू प्रोकॅरियोट्स अँड यूकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मीन्स व्हॉट इज मीन बाय प्रोकॅरियोटिक सेल? A prokaryotic cell means in that cell nucleus having not nuclear membrane and some organs of cell. For example, bacteria. All bacteria are included in prokaryotes. बॅक्टेरिया जे आहे, जीवाणू जे आहे, त्यांचा समावेश प्रोकॅरियोट्समध्ये होतो, ज्यांचं जे केंद्रक असते त्याला केंद्रकाचं पटल नसते आणि काही पेशीचे जे घटक असतात ते नसतात. दुसरं मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन यूकॅरियोट्समध्ये होते. यूकॅरियोट्स आर क्लासिफाईड इंटू टू ग्रुप, सबग्रुप, प्रोटिस्टा अँड फंगस. प्रोटिस्टा अँड फंगस, these are the classification of microorganisms. We learn here classification of microorganisms. So with refer to the size, microbes means very small that we cannot see with your naked eyes. So with the help of microscope and electron microscope, we can observe, we can study microorganisms. 1 meter means 10 raised to the power 6 micrometer. You look at the unit of micrometer. Some bacteria are here. We study कोकस. गोल आकाराचे बॅक्टेरियाचे वेगवेगळे आकार असतात. गोल आकाराचा त्याला कोकस म्हणतात. कोकोस बॅक्टेरिया, काही रॉड टाईप बॅक्टेरिया असतात, काही कॉमा टाईप बॅक्टेरिया त्याला व्हिब्रिओ कॉलरी असतात, ते कॉमा टाईप असतात. स्पायरल आकाराचे असतात. तर हे वेगवेगळ्या आकाराचे बॅक्टेरिया असतात. साईज पाहू आपण बॅक्टेरियाचे. पहिले प्रोकॅरियोटिक आपण पाहू. मायक्रो ऑर्गॅनिझममधलं बॅक्टेरिया साईज आहे बॅक्टेरियाची 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटर. याची साईज काय असते? बॅक्टेरिया कशामध्ये मोजला जातो? मायक्रोमीटरमध्ये. बॅक्टेरिया आर मेजर्ड इन मायक्रोमीटर. युनिसेल्युलर बॅक्टेरिया आर, जीवाणू काय असतात? युनिसेल्युलर, एक पेशी. इंडिपेंडंट पॅरासिटिक ऑर्गॅनिझम, पॅरासिटिक असतात, हे स्वतंत्र राहत नाही, तर हे दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतात. पॅरासिटिक आपण त्यांना म्हणतो. समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फॉर्म कॉलनीज. आणि यांचं एक फार मोठी संख्या असते, कारण यांचा वाढीचा जो वेग असतो तो फार प्रचंड वेग असतो, त्याच्यामुळे ह्या मोठ्या कॉलनीज तयार करतात, समूह तयार करतात. बॅक्टेरियल सेल हे लक्षात आलं आपलं, एक पेशी असतात, इंडिपेंडंट पॅरासिटिक असतात. बॅक्टेरिया आर पॅरासिटिक कारण ते स्वयंपोषी नसतात, दे कॅनॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणून ते पॅरासिटिक असतात. बॅक्टेरियल सेल इज प्रोकॅरियोटिक सेल विथ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और सेल ऑर्गॅनेल्स आर ॲबसेंट. याच्यामध्ये सेल ऑर्गॅनेल्स असतात, घटक असतात पेशीचे, ते नसतात. दे रिप्रोड्यूस बाय सिम्पल बायनरी फिजन. त्यांचं जे प्रजनन असते ते बायनरी फिजन म्हणजे एकापासून 2 या पद्धतीनं त्यांचं रिप्रोडक्शन होते. इन फेवरेबल कंडिशन्स बॅक्टेरिया ग्रो व्हिगरसली अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. पहा, खूप मोठी व्हिगरसली म्हणजे फार फास्ट त्यांचा याचा जो वेग असतो रिप्रोडक्शनचा फार मोठ्या प्रमाणात असतं आणि 20 मिनिटामध्ये ते डबल होऊ शकतात, इतकं प्रचंड रिप्रोडक्शनचा त्यांचा वेग असतो. हे झालं आपण बॅक्टेरियामधलं जीवाणूबद्दलची आपण माहिती पाहिली. त्यानंतर जो दुसरा गट आहे तो आहे प्रोटोझोआ. प्रोटो मीन्स फर्स्ट, झोआन मीन्स ॲनिमल, फर्स्ट ॲनिमल, जसं अमिबा वगैरे. यांची ॲप्रॉक्सिमेटली साईज जी असते 200 मायक्रोमीटर असतात, म्हणजे जीवाणूपेक्षा बॅक्टेरियापेक्षा यांची साईज मोठी असते. प्रोटोझोआन्स आर फाउंड इन सॉईल, मातीमध्ये आढळतात ह्या प्रोटोझोआन्स.
फ्रेश वॉटर अँड सी वॉटर, म्हणजे समुद्री पाण्यात, फ्रेश वॉटरमध्ये नदीच्या पाण्यात पण आढळतात. सम आर फाउंड इन द बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड आर पॅथोजेनिक आहे, रोगकारक असतात. हे जे प्रोटोझोआ असतात हे रोगकारक आहे, त्याला पॅथोजेनिक असं म्हटलं जाते. पहा तुम्ही काही प्रोटोझोआ इथे पाहता, पॅरामोशियम पाहता, ह्या जो केसासारखा जो भाग दिसतो, हेअरलाईक स्ट्रक्चर जे दिसते आपल्याला, त्याला सिलिया म्हणतात. पॅरामोशियम आहे, अँटोमिबा आहे, अमिबा आहे, प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स, प्लाझ्मोडियम आहे ना हे प्लाझ्मोडियम. तर हे आपण या ठिकाणी प्रोटोझोआन्स आपण या ठिकाणी पाहतो आहे. There is a great variation in cell structure, organs of locomotion and mode of nutrition among protozoans. These organisms reproduce by simple cell division, amoeba, paramecium. फ्री लिव्हिंग इन डर्टी वॉटर, जे दूषित पाणी असते यामध्ये असते दूषित अन्न आणि पाण्यामध्ये या पॅरामोशियम अमिबा असतात. एंटामिबा हिस्टोलिटिका कॉजेस अमिबियासिस, डायरियासारखे काही जे आजार असतात अमिबियासिस ज्याला म्हटलं जाते, हे एंटामिबा हिस्टोलिटिकासारख्या प्रोटोझोआंपासून होतं. प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स कॉजेस मलेरिया जो आहे हा प्लाझ्मोडियम व्हायवॉक्सपासून होतो, जरी ते डासांच्या शरीरांमध्ये असते. प्लाझ्मोडियम व्हायवॉक्स हा जो प्रोटोझोआ यापासून मलेरिया होतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि युग्लिना जो आहे प्रोटोझोआ तो ऑटोट्रॉपिक आहे. त्यानंतर तिसरा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे फंगस, यांची अप्रॉक्सिमेटली साईज असते 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर. These are found on decaying organic matter and dead bodies of plants and animals. These are eukaryotic organisms. Some are unicellular and others are visible with naked eyes. आपण मगाशीच पाहिलं होतं मशरूममध्ये, मशरूम हे नेकेड आईजनं दिसतात आपल्याला. त्यानंतर सॅप्रोफिटिक असतात. फंगस काय असतात? सॅप्रोफिटिक असतात. डिकेईंग ऑर्गॅनिक मॅटरवर ते वाढतात. युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहे. दे रिप्रोड्यूस सेक्स्युअली अँड एसेक्स्युअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. जसं बेकर सिस्ट आहे, कॅन्डिडा आहे, मशरूम्स आहे. तर हे आपण पाहतो या ठिकाणी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर अल्गी आहे जे पाण्यात, दे आर ॲक्वाटिक. हे 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर असते. अल्गी म्हणजे शेवाळ. युकॅरियोटिक सेल आहे, युनिसेल्युलर ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहे, एक पेशी आणि स्वयंपोषी. फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट सेल प्रेझेंट इन द सेल. क्लोरेला, क्लॅमायडोमोनास. या ठिकाणी क्लोरेला आपल्याला दिसते. हा क्लोरेला नावाचं ही शेवाळ आहे. त्यानंतर आपण पाहतो आहे सर्वात सूक्ष्म जे आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांना म्हणतात व्हायरसेस. सध्या आपण पण कोरोना व्हायरसबद्दल पाहतो आहे. व्हेरी स्मॉल साईज आहे त्याची, 10 नॅनोमीटर, म्हणजे मायक्रोमीटरपेक्षाही छोटा आहे. 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर एवढी सूक्ष्म साईज त्यांची असते. जनरली व्हायरसेस आर नॉट कन्सिडर्ड ॲज लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जनरली काय होतं, व्हायरसेसला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हटल्या जात नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. ऑर दे आर सेड टू बी ऑर्गॅनिझम्स ॲट द एज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजे ते काठावरचे प्राणी म्हणतो आपण, सजीव म्हणतो त्यांना. एक तर ते सजीवही नाही आहे धड, आणि धड निर्जीव पण नाही आहे. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. म्हणजे आपण सूक्ष्मजीवशास्त्र एक शास्त्र आहे, यामध्ये आपण सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतो. तर त्याच पद्धतीनं मायक्रोबायोलॉजीमध्ये व्हायरसेसचा, विषाणूचा अभ्यास करतो. विषाणूबद्दल आपण बघू तर व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. लक्षात घ्या, बॅक्टेरियापेक्षा 10 ते 100 पटीनं ते सूक्ष्म असतात. दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन बॅक्टेरिया अँड कॅन बी सीन ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. कशाच्या साहाय्याने आपण त्यांना पाहू शकतो? फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या साहाय्यानं. दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. Viruses is a long molecule of DNA. DNA means, DNAचा काय होतो लॉंग फॉर्म? डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड. म्हणजे DNAच्या चेनच्या रूपानं ते आपल्याला आढळतात. और RNA, DNA और RNA. RNA मीन्स रायबोन्यूक्लिक ॲसिड. म्हणजे ते व्हायरसेस हे एक लांब असा एक तो रेणू असतो DNA किंवा RNAचा, कव्हर्ड बाय प्रोटीन कोट. त्याचं जे एक कोटिंग असतं या व्हायरसेसचं, ते प्रोटीन असते त्याच्यावर. आणि व्हायरसेस
सर्व्हाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल. हे लक्षात ठेवायचं. व्हायरसेस आर सर्व्हाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल्स. व्हायरस विषाणू हे फक्त प्राणी किंवा वनस्पतीच्या जिवंत पेशीमध्येच जगू शकतात अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन. आणि ते जिवंत वनस्पती किंवा प्राण्यांच्या पेशीमध्ये स्वतःचं प्रोटीन डेव्हलप करू शकतात. प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल अँड क्रिएट देअर न्यूमरस रिप्लिका. त्यांच्यासारखं पुन्हा वेगवेगळ्या प्रकारचं व्हायरसेस आपल्यासारख्या सेल्स ते तयार करू शकतात. हे त्या व्हायरसेसचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आपण पाहतो आहे आता किती प्रकारचं औषधं व्हायरसेससाठी काढल्या जात आहे. दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. आणि ज्यामध्ये त्यांचं वाढ होत असते त्या सेलला ते मारून टाकतात, डिस्ट्रॉय करतात आणि फ्री होतात. दिस फ्री व्हायरसेस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. आणि पुन्हा मग ते व्हायरस पुन्हा दुसऱ्या सजीव पेशींमध्ये जातात आणि त्या ठिकाणी त्यांची वाढ होते. व्हायरसेस कॉज मेनी डिसीजेस टू प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपण पण पाहतो आता कोरोनासारख्या डिसीज हा व्हायरसपासून होतो आणि म्हणून व्हायरसचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला ह्युमन व्हायरस माहिती आहे, पोलिओ व्हायरस आपल्याला माहिती आहे, इन्फ्लुएन्झा व्हायरस माहिती आहे, त्यानंतर आहे एड्स आहे, HIV एड्स व्हायरस. हे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस आहे. कॅटलला पण व्हायरस होतो या गायींना, त्याला पिकोर्ना व्हायरसेस म्हणतात. प्लांट्समध्ये टोमॅटो विल्ट व्हायरस, टोमॅटो जे आहे टमाटर, विल्ट व्हायरस कोमिजतात ते टोमॅटोची पानं. टोबॅको मोझाईक व्हायरसेस. आणि बॅक्टेरियामध्ये होणारा बॅक्टेरियाला जो होतो त्याला बॅक्टेरियोफेजेस म्हणतात. व्हायरसेस अटॅक बॅक्टेरिया. तर ह्या सर्व आपण या सजीव आपण पाहिला आहे. वेगवेगळ्या सजीवांचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. हे पाहता प्लाझ्मोडियम ज्यापासून मलेरिया होतो, हे सॅकॅरोमायसिस आहे, क्लोरेला आहे, टोमॅटो विल्ट आहे. टोमॅटो अशा पद्धतीनं पानं त्याचं कर्ली पानं होत असतात. तर अँटोमिबा आहे, पॅरामोसियम आहे. तर आपण यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स पाहिलं. ओके, तुम्हाला हे समजलं असेल. आपण याचा अभ्यास करावा. ओके, ठीक आहे.